जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 32वा श्लोक पाहत आहोत. एत पेतभ्य श्रूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविगुणा सदा निविद्धि नष्टान चेतसः. 30व्या श्लोकात वर्णन केलेल्या सिद्धांतानुसार वर्तन करणाऱ्या न होणाऱ्या लाभाचे वर्णन 31व्या श्लोकात केल्यानंतर या सिद्धांतानुसार वर्तन न करणाऱ्याला वेगळे दर्शनाच्या हेतूने या ठिकाणी तू या पदाचा प्रयोग केला आहे. ज्याप्रमाणे संसारात सर्व स्वार्थी मनुष्य आपणालाच सर्व पदार्थ मिळावेत, आपणालाच लाभ व्हावा अशी इच्छा करतात, त्याप्रमाणे भगवान देखील अशी इच्छा करतात की संपूर्ण कर्मे मलाच अर्पण केली जावीत, मलाच स्वामी समजले जावे. अशा प्रकारे मानणे भगवंतावर दोषारोपण करणे आहे. कामे वाचून संसाराचे कार्य कसे चालेल. ममतेचा तर संपूर्णपणे त्याग होऊ शकत नाही. राग द्वेष या विकारापासून रहित होणे अशक्य आहे. अशा प्रकारे मानणे भगवंताच्या मतावर दोषारोपण करणे आहे. भोग आणि संग्रहाची इच्छा असणारी जी माणसे शरीरादी पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी समजतात आणि संपूर्ण कर्म आपल्यासाठीच करतात, ती भगवंताच्या मतानुसार वागत नाहीत. सर्व ज्ञान विगुणान्नतान. जी माणसे भगवंताच्या मतानुसार वर्तन करीत नाहीत, ती सर्व प्रकारच्या सांसारिक ज्ञानात मोहित राहतात. ती मोटार, विमान, रेडिओ, टेलिव्हिजन इत्यादी आविष्कारामध्ये त्यांची कलाकुशलता जाणण्यात, त्याचे नवीन आविष्कार करण्यात व्यस्त राहतात. जलतरण, घरबांधणी, चित्रकला, शिल्पकला, मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये, तसेच त्यांच्याकडून विलक्षण चमत्कार दाखविण्यामध्ये, देशविदेशाच्या भाषा, लिपी, रीतिरिवाज, हारविहार इत्यादी संबंधी ज्ञान प्राप्त करण्यातच आसक्त असतात. जे काही आहे तेच आहे असा त्यांचा निश्चय असतो. अशा लोकांना या ठिकाणी संपूर्ण ज्ञानाने मोहित झालेले म्हटले गेले आहे. अचेतसा. भगवंताच्या मताचे अनुकरण न करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी सत असत, सार असार, धर्म अधर्म, बंधन मोक्ष इत्यादी पारमार्थिक गोष्टीविषयी देखील ज्ञान नसते. त्यांच्या सावधान नसते. ते पशुप्रमाणे माजलेले असतात. ते व्यर्थ कर्म, व्यर्थ ज्ञान असणारे विक्षिप्त चित्ताने मूळ असतात. अशा प्रकारे 32व्या श्लोकाचा येथे अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.